वार्तांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही शहरातील भटक्या श्वानांची काळजी घेण्यात येत नसल्याच्या कारणास्तव राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून प्राणी प्रेमींनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची आज भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याची आणि त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी प्राणीप्रेमींनी केली. दरम्यान प्राणीप्रेमींनी केलेल्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवून लवकरच निर्जीवीकरण केंद्र सुरू करण्याचे आश्वासन आयुक्त सौरभ राव यांनी दिले. ठाणे महापालिका हद्दीत भटक्या श्वानांची संख्या वाढते. या श्वानांची देखभाल आणि काळजी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत, परंतु पालिकेकडून त्याचे पालन होत नसून या आदेशाचे पालन करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील प्राणीप्रेमींनी आयुक्त राव यांची आज भेट घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, आरोग्य अधिकारी प्रसाद आणि पशुवैद्यकीय अधिकारी शमा शिरोडकर हे उपस्थित होते. ठाणे शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे. या श्वानांची स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य व्यवस्था करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. याबाबत प्राणीप्रेमींनी आयुक्त राव यांच्याशी चर्चा केली. ठाणे शहरात निर्बीजीकरणासाठी भटक्या श्वानांना पकडून नेण्यात येत आहे, मात्र हे श्वान परत आणून सोडले जात नाहीत. त्यामुळे या श्वानांचे काय होत आहे याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता देण्यात येत नाही. वागळेपेठ भागात एक श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे, मात्र त्याची क्षमता अत्यल्प आहे. गर्दीच्या ठिकाणी असलेले भटके श्वान पकडून ते निवारा केंद्रात ठेवावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत, परंतु ठाणे महापालिकेने असे केंद्रच उभारले नाहीत. भटक्या श्वानांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फीडिंग सेंटर उभारलेले नाहीत. भटक्या प्राण्यांसाठी ठाणे महापालिकेचे स्वतंत्र आरोग्य केंद्र नाही असा आरोप प्राणीप्रेमींनी केला आहे. नसबंदीचे प्रमाण वाढवले जात नसल्याने भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात येत नाही. तसेच श्वानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली असली तरी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच ही स्मशानभूमी उघडी असते. यामुळे या वेळेनंतर अचानक एखादे श्वान दगावल्यास थेट जोगेश्वरी गाठावी लागते. काल असाच प्रकार घडलाय. त्यामुळे ठाण्यातील स्मशानभूमी 2 सत्रात चालवावी अशी मागणी प्राणीप्रेमींनी आयुक्त राव यांच्याकडे केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महापौर पदांसाठी निवडणुका पार पडल्या. त्यानुसार ठाणे महापालिका महापौर निवडणूक काल पार पडली. यावेळी सर्व पक्षाचे नगरसेवक पालिकेत उपस्थित होते. कैसा हराया म्हणणाऱ्या सहर शेख यांनी देखील ठाणे महापालिकेत उपस्थिती लावली होती. त्यावेळी सहर शेख माध्यमांशी काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा शहरातून MIMचे 5 उमेदवार निवडून आले होते. यात जितेंद्र आव्हाड यांचा एकेकाळी निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या युनुस शेख यांची मुलगी सहर शेख यांचा देखील समावेश आहे. सहर शेख यांचे वडील युनुस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मुंब्रा भागात ब्लॉक अध्यक्ष म्हणून काम करत होते. मध्यंतरीच्या काळात आव्हाड आणि युनुस यांचे जमीनस्ते झाले होते. त्यामुळे सहर विजयी झाल्यानंतर युनुस शेख यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली होती. तर सहर यांनी देखील त्यांच्या भाषणात पुढच्या निवडणुकीत संपूर्ण मुंब्र्याला हिरवा करून टाकू असे वक्तव्य केले. तर कैसा हराया असे म्हणत आव्हाडांनी देखील डिवचले होते. या वक्तव्यावरून सहर या समाज माध्यमांवर प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. त्यांच्या वक्तव्याचे क्लिप सर्वत्र पसरले होते. त्यानंतरही त्याने माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया ठामपणे मांडली. महापौर निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेत सर्वच पक्षाचे नगरसेवक हजर झाले होते. यावेळी सहर शेख यांनी देखील ठाणे महापालिकेत उपस्थिती लावली. महापालिकेत येताच त्यांना माध्यमांनी घेरले. त्यावेळी सहर शेख आता वक्तव्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, परंतु सहर शेख यांनी कोणतेही वादग्रस्त विधान न करता त्यांनी केवळ यंदाच्या महापालिका निवडणुकीत MIMचे 5 नगरसेवक निवडून आले याचा आनंद व्यक्त केला आहे. रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींच्या उपचारासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लागू केलेल्या कॅशलेस उपचार योजनेतील अतिदक्षता विभागची मर्यादा किमान 25 दिवसापर्यंत वाढवावी, तसेच उपचाराची रक्कम 5 लाखापर्यंत वाढवावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत केले. योजनेमध्ये या 2 सुधारणा केल्यास गोरगरीब कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल असा दावाही त्यांनी केला आहे. रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींच्या उपचारासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कॅशलेस उपचार योजना सुरू केले. मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 162 अंतर्गत
रस्ते अपघात पीडितांसाठी योजना 5 मे 2025 रोजी सुरू करण्यात आली. देशभरात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण खूप वाढले. कमावता व्यक्ती अपघातात जखमी झाला की त्याच्या उपचारासाठी कुटुंबावर आर्थिक संकट ओढवते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सुरू केलेली कॅशलेस उपचार योजना ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. गोल्डन ओव्हर म्हणजे अपघातानंतरचे पहिले काही तास या काळात उपचार मिळाला तर अनेकांचा जीव वाचू शकतो. ही संकल्पना लक्षात घेऊन सरकारने सुरू केलेली योजना नक्कीच दिलासादायक आहे, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. योजना आणखी प्रभावी आणि उपयुक्त ठरण्यासाठी काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. देशातील एम्स तसेच इतर नामांकित रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार मस्तिष्काला झालेली गंभीर दुखापत आणि पाठीच्या कण्याला झालेली इजा अत्यंत गंभीर असते. अशा रुग्णांना धोका टळेपर्यंत सरासरी 18 ते 25 दिवस अतिदक्षता विभागामध्ये ठेवणे आवश्यक असते. सध्याच्या कॅशलेस उपचार योजनेत फक्त ₹1.5 लाख आणि 7 दिवसापर्यंत अतिदक्षता विभागात उपचाराची मर्यादा ठेवण्यात आली. अपघात झाल्यावर रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण 7 दिवस अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेतो. पण 7 दिवसानंतरही तो पूर्णपणे बरा झाला नसेल तर त्याला त्याच्या पुढील उपचाराचा खर्चाचा भार येतो. हा खर्चही खूप असतो. गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा खर्च परवडणारा नसतो. यामुळे काही कुटुंब उपचार थांबवतात, काही कर्ज काढतात तर काहींच्या आयुष्यभराची कमाई उपचारामध्ये संपून जाते. अशावेळी रुग्णाला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब खासदार म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका इमारतीमध्ये काल पहाटे आग लागल्याची घटना उघडकीस आली. 18 मजली इमारतीच्या 10व्या मजल्यावरील एका इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग लागल्यामुळे गृहसंकुलात भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीमुळे इमारतीत आणि इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाल्याचे चित्र होते. या घटनेत 2 व्यक्तींना दुखापत झाले. ठाणे शहरातील शास्त्रीनगर भागात मिलन हिल ही 18 मजली इमारत आहे. या इमारतीत 60 ते 70 रहिवासी राहतात. या इमारतीमधील 10व्या मजल्यावर काल पहाटे 4:15 वाजण्याच्या सुमारास अचानक इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग लागल्याची घटना घडली. या घटनेत 10 ते 13 मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्ट तसेच 10व्या मजल्यावरील 2 सदनिकांचे दरवाजे जळून खाक झालेत. ही आग मोठ्या प्रमाणात असल्याने आगीच्या धुऱ्याचे लोट सर्वत्र पसरले होते, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान, महावितरण कर्मचारी, महानगर गॅस कंपनीचे कर्मचारी दाखल झाले होते. आग लागल्यानंतर इमारतीत धूर पसरल्याने इमारतीमध्ये अंदाजे 60 ते 70 रहिवासी अडकले होते. तसेच 10व्या मजल्यावरील रूम नंबर 1005 मध्ये 4 आणि रूम नंबर 1006 मध्ये 3 रहिवासी अडकले होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रहिवाशांना अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने बाहेर काढले. या घटनेत 2 व्यक्तींना भाजले असून
यामध्ये रुचिरा देशमुख यांच्या दोन्ही हाताला भाजले तर विवेक प्रधान यांच्या हातालाही व पायाला दुखापत झाले. त्यांना उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाण्याच्या बाळकुंभ भागातील म्हाडाच्या इमारतीतील घरांचा ताबा रहिवाशांना 1 ते 1.5 वर्षापूर्वी देण्यात आला, परंतु या इमारतीमधील सदनिकांच्या मालमत्ता कराची आधीपासूनची देयके रहिवाशांना पालिकेने पाठवली. लाखो रुपयांमुळे रहिवासी संतप्त झाले होते. या रहिवाशांनी आमदार केळकर यांची भेट घेतली होती. दरम्यान म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांची केलेल्या चर्चेनंतर ही देयके मागे घेण्यात आल्याचा दावा केळकर यांनी केला आहे. ठाणे येथील बाळकुंभ भागात म्हाडाची इमारत आहे. या इमारतीमध्ये रहिवाशांना 1 ते 1.5 वर्षापूर्वी सदनिकांचा ताबा देण्यात आला, परंतु म्हाडा आणि महापालिकेतील वादात म्हाडा रहिवाशांसमोर आर्थिक भुर्दंडाचे संकट उभं राहिले. त्यांना लाखो रुपयांची मालमत्ता कर देयके पालिकेने पाठवली होती. या देयकामुळे रहिवाशांमधून संताप व्यक्त होत होता. या रहिवाशांनी भाजपच्या खोपट येथील जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात उपस्थिती लावून आमदार केळकर यांची भेट घेतली होती. म्हाडा आणि महापालिका यांच्यातील वादामुळे म्हाडा रहिवाशांना लाखोची मालमत्ता कर देयके आली होती. त्यामुळे रहिवाशांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं होतं. वास्तविक म्हाडाने हे पैसे भरणे बंधनकारक होते, परंतु म्हाडाचे पैसे ठाणे महापालिका देणे लागते असून पालिका ते पैसे देत नाही. या म्हाडा आणि पालिका यांच्या वादात रहिवासी भरडले गेलेत. म्हाडा पैसे देत नाही म्हणून पालिकेने लाखोची मालमत्ता कराची देयके पाठवून रहिवाशांना वेठीत धरले होते. याबाबत रहिवाशांनी बाब केळकर यांच्या कानावर टाकल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी केळकर साहेबांनी चर्चा केली. यावेळी रहिवाशांना यापुढे देयक पाठवणार नसल्याचेही अधिकाऱ्यांनी कबूल केले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.